महाराष्ट्रातील वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरला मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने दणका दिला. दिव्यांग आणि ओबीसी आरक्षणाचा लाभ उठवण्यासाठी कागदपत्रामध्ये फेरफार करून केंद्रीय लोकसेवा आयोगाची यूपीएससीची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात पूजाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. यूपीएससीची परीक्षा देण्यासाठी पूजा खेडकरने कागदपत्रामध्ये फेरफार केला. नावात बदल करण्याबरोबर बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे आरक्षणाचा फायदा घेतला. या प्रकरणी यूपीएससीने एफआयआर दाखल केल्यानंतर पूजाला सनदी अधिकारी पद गमवावे लागले. या फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी तिने दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज केला होता. पूजा खेडकरने केलेल्या कृत्यामुळे देशाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. तिने कागदपत्रामध्ये फेरफार करून समाजातील वंचित घटकांच्या योजनांचा लाभ उठवण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात तिच्याकडे आलिशान कार व विविध मालमत्ता आहेत. पूजाचे कृत्य यूपीएससीच्या प्रणालीत हेराफेरी करण्याच्या मोठ्या कटाचा भाग आहे. यूपीएससी जगातील प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक आहे. लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. पूजाने केवळ एका संस्थेची नव्हे तर देशाची फसवणूक केली असे ताशेरेही न्यायालयाने ओढले.